रवींद्र चव्हाण आता भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष आहेत। किरण रिजिजू यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे, तर मुंबईतील भव्य दिव्य कार्यक्रमात नावाची घोषणा करण्यात आली आहे। भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळालाय। रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे, तर मुंबईत भाजपकडून भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमात किरण रिजिजू यांनी रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली। यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांनी रवींद्र चव्हाणांच्या कामाचं कौतुक केलंय। यावेळी भाजपचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते। खरं तर भारतीय जनता पार्टी माझ्या पार्टीने माझ्यावरती उपकार केलेत असं माझं स्वतःचं मत आहे। मी हे सांगतोय का सांगतोय, हे माझ्या बरोबर काम करणाऱ्या त्या वेळेच्या असंख्य कार्यकर्त्यांना याची जाण आहे। माझी ओळख ही भारतीय जनता पार्टी आहे। एक आमचा कोकणातला नेता हा भाजपचा प्रदेशाध्यक्ष झाला। गेल्या अनेक वर्षांमध्ये दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पूर्ण करणं, 24 तास पक्षाला वाहून नेणं, क्षण पक्षाचा विचार करणं, ज्यांच्या डोक्यामध्ये 24/7 भाजपच आहे असे रवींद्र चव्हाण आहेत। आणि म्हणून मला विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी अधिक वेगाने या ठिकाणी विस्तार करेल। मी ज्यावेळी अध्यक्ष झालो आणि ज्यावेळी डोंबिवलीमध्ये गेलो होतो तेव्हा रवींद्र चव्हाण ऑटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष होते आणि त्यांनी ऑटो रिक्षा बरोबर माझी मोठी यात्रा काढली होती। आता ऑटो रिक्षाशी महाराष्ट्र भाजपचं काय नातं आहे मला माहिती नाही, पण चंद्रशेखर बावनकुळे यांना जेव्हा भारतीय जनता पार्टीत आणलं तेव्हा ते ऑटो रिक्षा चालक होते। म्हणजे ऑटो रिक्षा चालक ते ऑटो रिक्षा युनियनचा नेता असा हा 10 वर्षातला प्रवास आहे।